बाळांनो, आपण या अगोदर काही मूळ अक्षरांची तसेच काही मात्रांची पण ओळख करून घेतली. आज बघा माझ्याकडे हे काय आहे? सफरचंदलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे? बरोबर आहे. सफरचंदलाच काय म्हणतो आपण? ॲपल. ॲ फॉर ॲपल. ॲ ॲ ॲ. आपण हे इंग्रजीमध्ये एचा साऊंड पाहिलोत ना? एचा पहिला साऊंड काय होतो? ॲ होतो. आता ह्याचा उच्चार आपण ॲपल करतो. हा उच्चार कसं लिहितात ते पहा फळ्यावर. काय आहे? काय हे? ॲपल. आता हे ॲपल कोणाला वाचता येईल? वाच बळास. व्हेरी गुड. मला सांगा बरं आता श्रद्धा, तू सांग बाळा, हे काय असेल ग? काय असेल? बरोबर आहे. काय हे? आणि हे काय आहे मग? आणि हे काय बाळा? ल. व्हेरी गुड. सिट डाऊन. तू उठ बाळा. हां, तू उठ. हे काय आहे ग? ॲ. काय आहे? ॲ आहे ना. ॲ दोन प्रकार, बस खाली, दोन पद्धतीने लिहितात. आपण पाहिलो आपण दोन पद्धतीने लिहितात ना. हे काय आहे? आ. आणि हे पण काय रे? हे पण काय आहे? आ. हे काय आहे? आणि हे पण काय? मग त्याच पद्धतीनं ॲ पण दोन पद्धतीने लिहितात. याला पण काय म्हणायचं? ॲ. आणि हे पण काय बाळांनो? ॲ. याला पण काय म्हणतात? ॲ. आणि याचा आवाज ॲ. मला सांगा, कच्या डोक्यावर जे हे ॲची मात्रा लावली आपण, आता इथं मी क लिहिते. काय लिहिलं? अरे मी दिली का मात्रा? क आहे. कच्या डोक्यावर हे ॲची मात्रा लाव. काय झालं? क्या झाला. आता हे म आहे. मच्या डोक्यावर मात्रा दिली. आता मी ज्यांना विचारते त्यांनी सांगायचं. हां, तू सांग. हे काय झालं बाळा? व्या. कायच होतंय? हे काय बाळा? काय आहे? न्या. काय आहे? समजलं तुम्हाला? आता मी शब्द लिहिते. हा शब्द कोणाला वाचता येते पाहूत. काय आहे? कॅट. समजलं? आता माझ्याकडं आणखी एक दुसरं फ्रूट आहे. हे खाल्लेले आहेत ना आपण पण. काय म्हणतो तर या फ्रूट? आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऑरेंज. याचा उच्चार काय होतो इंग्रजीमध्ये? मग ऑरेंज कसं लिहितात ते फळ्यावर लिहायचंय मला. मी इथं लिहिते. सर्वांनी पहा कसं लिहायचं. काय आहे? ऑरेंज. वाचता कोणाला येईल? भक्ती. भक्ती वाच बळा. व्हेरी नाईस. मग ह्याचं हे काय आहे ग भक्ती? व्हेरी नाईस. काय आहे? बघा मी बस बळा. आणि शिकवण्यासाठी हे दोन्ही अक्षर, म्हणजे हे जे अक्षर आहेत हे कुठून आलेले आहेत माहिती आहे का? इंग्रजीमधून आलेत. आता कोणाचा आवाज? इंग्रजीमधल्या एका लेटरचा आवाज होतो. कोणता लेटर आहे तो? हो, व्हेरी नाईस. तुम्हाला ओ फॉर ऑरेंज. ओ फॉर ऑरेंज. म्हणजे ओचा आवाज काय होतो? आणि ह्यालाच काय म्हणायचंय? इथं काय लिहिलेलं आहे? हे काय लिहिलेलं आहे? ऑरेंज. व्हेरी नाईस. आता मला सांग बघा. हां, तू सांग.
ऑ आहे. सिट डाऊन. हे काय आहे सांग. रे. व्हेरी नाईस. काय आहे रे. रला कुणाची मात्रा आलेली आहे रे. एची. आपण हे शिकलोत ना अगोदर. आणि हे काय आहे कोणतं अक्षर आहे ज. काय आहे ज. आता यामध्ये ह्या ऑ आलेला आहे. ज्या पद्धतीनं आपण आ ई परत ॲ दुसऱ्या पण पद्धतीनं लिहितो त्याच पद्धतीनं ऑ पण दुसऱ्या पद्धतीनं लिहितात आणि त्यालाच काय म्हणतात ऑची मात्रा म्हणतात. आता हा दुसऱ्या पद्धतीनं कसं लिहितात ते पाहू. इथं काय लिहिलं मी. काय बाळांनो हे ऑ. आता दुसऱ्या पद्धतीनं कसं लिहितात बघा. ह्याला पण काय वाचायचं ऑ. काय वाचायचंय ऑ. हे पण काय आहे. हे पण काय आहे ऑ. हे पण ऑ. आता सांगा बाळांनो मला. हा आहे काय आहे प. पला ऑची मात्रा दे. काय झालं. आता जनला विचारले त्यांनी सांगायचं. हा सांग. गो. काय झालं गो. हा तू सांग बरं. टॉ. काय झालं टॉ. येऊ लागलं ना तुम्हाला. म्हणजे हा कोणती मात्रा आहे रे ॲ. आणि हे कोणती आहे ऑ. ॲ ऑ. तोंड कसं होतंय लक्षात येऊ लागले ऑ. ॲ ऑ. मग आता शांत बसा. हे तुम्हाला ओळखता येऊ लागले. आता ओळखता येईल ना कोणती पण मात्रा. आता हे फळ्यावरती शब्द दिलेला आहे ते वाचायचे तुम्हाला. मी ज्यांना विचारले त्यानेच वाचायचं. वाचला ना. काय आहे काय आहे. व्हेरी नाईस. काय आहे. आताच थांबा. हा वाचा. बॉ आहे का ते आहे तनुजा. मॉची आहे का मात्रा. कशाची मात्रा आहे मग हे फरक लक्षात घ्यायचं बाळा. हे काय ॲ आहे आणि हा काय ऑ. त्याला ऑची मात्रा आहे. मला कशाची मात्रा आहे ॲची मात्रा आहे. समजलं बाळांनो. मग आता तुम्ही काय करायचं 2 लाईनची वही काढायचं. 2 लाईनच्या वहीमध्ये जेवढे मी तुम्हाला मुळाक्षरे शिकवलेले आहेत तेवढे मुळाक्षरे लिहायची आणि त्या सर्व मुळाक्षराला अगोदर ॲची मात्रा द्यायची आणि नंतर ऑची मात्रा देऊन ते लिहायचं. पण लिहायचं कसं आहे बाळांनो वाचत. कारण तुम्ही क्या म्या व्या असं वाचत लिहायचं.